स्वामी भक्त हो, एक जन्म शारीरिक तर दुसरा आध्यात्मिक. केवळ शरीराने जे जन्मतात ते मोह मायेच्या जाळ्यात अखंड फिरतात. मोक्षाची वाट त्यांना कधीच गवसत नाही. जीवनाच्या बुडबुड्यावर क्षणभंगूर सुखाचे रंग उमटतात, त्यांनाच ते खरं मानून चालतात. पण ज्यांचा आध्यात्मिक जन्म होतो तीच मन जागी होतात. माया आणि सत्य यातील फरक त्यांना लख्ख दिसू लागतो. मनुष्य जन्म ही जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्याची एक संधी आहे हे त्यांना कळतं. म्हणूनच भक्त हो, आध्यात्मिक जन्म महत्वाचा. देह रूपाने या विश्वात जन्माला घालते ती आपली देहधारी आई, आणि आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या जन्म देणारी आपली आई म्हणजेच आपले गुरु स्वामी श्री स्वामी समर्थ. जन्माला आल्यानंतर शरीराचे डोळे उघडतात, तर गुरुकृपेने ज्ञानाचे डोळे लागतात. एक असतात डोळे तर दुसरी असते दृष्टी. आपल्याला ही ज्ञानदृष्टी देणारी आपली आई आहे स्वामी समर्थ. अक्कलकोटी निवास करणारी गुरुमाऊली भक्ताच्या सोबत अखंड आहे. म्हणूनच भक्त हो, सारे मिळून म्हणूया, अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी. जीव भी भक्तांसाठी, जीव भी भक्तांसाठी तिचे नाम घेऊया ओठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी. जिचे अजान बाहु रूप, जी पूर्ण ब्रह्मस्वरूप. जिचे अजान बाहु रूप, जी पूर्ण ब्रह्मस्वरूप. तिच्या चरणी लागे सुख. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी. माझी आई अक्कलकोटी भिऊ नका ती आहे पाठी.
विसावा आली अक्कल कोटी गावा गाणगापुरी घे विसावा आली अक्कल कोटी गावा मनी संदेह तो नसावा माझी आई अक्कल कोटी घेऊ नका ती आहे पाठी माझी आई अक्कल कोटी घेऊ नका ती आहे पाठी आदि माया शक्ती आई जिच्या पाठी मागे गाई आदि माया शक्ती आई जिच्या पाठी मागे गाई ती वट वृक्षाच्या ठाई माझी आई अक्कल कोटी घेऊ नका ती आहे पाठी माझी आई अक्कल कोटी घेऊ नका ती आहे पाठी तिच्या चरणी ज्यांचा भाव तो रंक सोबाराव तिच्या चरणी ज्यांचा भाव तो रंक सोबाराव नाही